खरं तर गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीला परवानगी देण्यात आली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रातून कांदा उत्पादकांनी टीकेची झोड उठवली होती। केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला। कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली। लोकसभेच्या तोंडावर अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला। खरं तर आता काही वेळापूर्वी आपण शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी सुद्धा संवाद साधला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार 4 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र सध्या 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, खरं तर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत होती म्हणून हा निर्णय घेण्यात आला असं सुद्धा आता शेतकरी नेत्यांकडून शेतकरी उत्पादकांकडून म्हटलं जातं। अगदी बरोबर आहे कल्याणी, कारण ज्या प्रकारे राजू शेट्टी यांनी आता आपल्या साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की 4 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला गेला पाहिजे, पण ही त्या मानानं अत्यंत तोकडी निर्यात जी आहे ती करण्यात आली आहे। कारण 1 लाख टन 99,000 म्हटलं तर 1 लाख टनाचं जर आपण गणित बघितलं तर हा आकडा जो आहे तो खूप कमी असल्याचं बघायला मिळते। महाराष्ट्राच्या दृष्टीने ह्याचं राजकीय तुम्ही जसं मगाशी मला म्हणालात तसं जर महत्व बघायला गेलं तर लोकसभेच्या 3ऱ्या टप्प्यासाठी आता मतदान होणार आहे आणि या 3ऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर नाशिक असेल, दिंडोरी असेल, शिरूरचा पट्टा असेल, या सगळ्या भागामध्ये कांदा उत्पादकांचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्या शेतकऱ्यांकडनं 2 दिवसापासून मागच्या खरं जर बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती सरकारवरती टीका होत असताना आपल्याला बघायला मिळतं। प्रामुख्याने जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल या 2 पक्षांकडनं प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला टार्गेट केलं जात होतं आणि हा जो निर्णय आहे तो गुजरात सरकारसाठीच कशा पद्धतीने घेतलाय हे वारंवार सांगितलं जात होतं। मागच्या 2 दिवसापूर्वी जेव्हा केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला होता तो पांढऱ्या कांद्यासाठी आणि फक्त गुजरात सरकारसाठी घेतल्याचं बघायला मिळालं होतं, पण आता जो निर्णय आहे कल्याणी हे प्रामुख्याने आपल्याला सांगावं लागेल की हे फक्त महाराष्ट्रासाठी नाहीये, हे संपूर्ण देशभरासाठी हा निर्णय जो आहे तो सरकारने दिलेला आहे। 2 दिवसापूर्वी जेव्हा सरकारने हे नोटिफिकेशन काढलेलं होतं कल्याणी तर प्रामुख्याने गुजरातचा उल्लेख होता, पण आजच्या नोटिफिकेशन मध्ये स्पेसिफिकली महाराष्ट्राचा कुठलाही उल्लेख नाहीये। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना जरी दिला असा असला तरी हा कांदा जो आहे तो फक्त महाराष्ट्रातील असेल की संपूर्ण देशभरामध्ये असेल याचं स्पष्टीकरण जे आहे ते अद्यापपर्यंत केंद्र सरकारने दिलेलं नाही। त्यामुळे शेतकरी नेते असतील किंवा विरोधी पक्ष असतील या सगळ्यांकडनं साहजिकच केंद्र सरकारवरती टीका होणं अपेक्षित आहे। नक्कीच प्रमोद, तर आपण आता ही अतिशय महत्त्वाची बातमी बघतोय। कांदा उत्पादकांसाठी ही मोठी बातमी आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यातीला आता परवानगी दिली आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे। सरकारचा निर्णय काय तो आपण एकदा पाहूयात। तर 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला आता केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे। बांगलादेश, UAE, भूतानला कांदा पाठवता येणार आहे। सोबतच बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेत देखील कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी आता देण्यात आलेली आहे।